आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2:49 झाले 50 झाले अशा पद्धतीनं त्यांनी गेली 15-20 मिनिटं अनाउन्समेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाहीत। आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले। सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते। सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय ताई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोटं बोलता साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता तुम्ही तरी खोटं बोलू नका। सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा बी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही आम्ही जागा सोडणार नाही। माझी विनंती आहे हे देश कायद्याने चालतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जात नाही अशी माझी विनंती। सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो लाईव्ह आहे उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर ते पाठवलं जातं पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं 3 वाजल्यानंतर
3 वाजल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म स्वीकारले जात आहेत. याच्या विरोधामध्ये आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी लढतायत. निवडणुका जर खऱ्या अर्थानं पारदर्शी घ्यायचा असेल, सत्तेचा दुरुपयोग करायचा नसेल तर 3 नंतर कुठल्याही राजकीय पक्षाचा एबी फॉर्म घेऊ नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून माननीय आयुक्तांना करतो. आता घोषणाबाजी सुरू आहेत, असे निवडणूक कार्यालयात घोषणा देता येते करणं चुकीचं आहे. पण सत्ता ज्यांच्या मस्तकामध्ये भिनले ते अशा पद्धतीनं गोंधळ करून काहीतरी आपलं डाळ शिजवण्याचा प्रयत्न करतात. चला पत्रकार कृपया बाहेर चला. आम्हाला बाहेर पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं की आम्ही पोच घेण्यासाठी लाईन आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आम्ही काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी आढळून त्यांना मी समजावून सांगायचं आमच्या हातात एक बी फॉर्म नाही आहे. आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच घ्यायची पोच गोळा आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता. आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी की आम्ही जर असंच निघून गेलो पण आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन आम्हाला वाटतं की लाईन कंटिन्यू यायला पाहिजे. ठीक आहे, नाही झालं तरी तो आवड नंतर घेतो. आत्ता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण नाही जाऊ दिलो, फॉर्म जाऊ होतील, आपण होईल, आपल्याकडे जागा कमी अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोपीकडे आम्ही एबी फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडूनच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडे घ्यायला हवं. त्यामुळे आमची पोच आली की विषय संपून जाईल. येथे येतच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच देतो आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो. म्हणजे सगळे पोच नंतर येतो.